सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग। तर पुण्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। 2 दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। तर पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्यात। वाहतुकीवरही याचा परिणाम होतोय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 7 दिवस पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, पुण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे, तर 2 दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय। काय अधिक अपडेट? नक्कीच पाहायला गेलं तर 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार ही पुणे शहरात सुरूच आहे। पण घाटमाथा तसंच घाटमाथा आणि इतर उपनगर भागामध्ये देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। गेले पुढचे 7 दिवस हा पाऊस असाच असण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। तसंच 4 आणि 5 जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। घाटमाथा धरण क्षेत्र परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होणार आहे। त्यामुळे पुणेकरांना आता पाण्यापासून थोडासा दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी निश्चित. एक दिवसाआडचे पाणी मॅडम निश्चित आदित्य, त्यामुळे एकंदरीतच पुण्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम असल्याचं दिसून येतंय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुणे जिल्ह्यात